सकाळी 5:30 वाजता उठलेली लेक माझ्या आवळा रसाच्या मागं लागली होती आणि मुद्दामून उष्टा केलेला आवळ्याचा रस आंबट तुरट लागल्यावर मला म्हणते, आता तू पे. पिऊन झाल्यावर छान छान गंध वगैरे लावला आणि देवाला जास्वंदाचं फूल वाहून देवपूजा केली आणि श्री रामचरितमानस वाचायला घेतलं. त्यात सांगितलं आहे, ज्याला जितके शक्य होईल तितके त्याने भगवंताचे गुणगान केले पाहिजे, कारण भगवंताच्या गुणगानरूपी भजनाचा प्रभाव मोठा विलक्षण आहे. आणि खोडीची लेक पप्पा खात असलेली प्रत्येक गोष्ट मुद्दाम उष्टी करते. आणि नेहमी आजीचं पाहून आज लेकीने असं डोक्यावर पदर घेऊन सूर्यनारायणाला असा नमस्कार केला. ऑफिसला जाताना पण यांचं असं चालूच होतं. आज लेकीला नॅचरल्समधून भारी आईस्क्रीम घेऊन घरी आलो आणि गर्दीत जिमला जाऊन बायसेप्सचा व्यायाम केला. इकडं घरी लेक आंबट कैरी अशी आवडीने खात होती. नंतर आम्ही असं छान छान जेवण करून अशी आवडीने थंडगार आईस्क्रीम खाल्ली. बाकी काय हो. नाही का